बाबासाहेब इंग्लंडवरून आले, अमेरिकेवरून आले, बॅरिस्टर होऊन आले, पीएचडी होऊन आले. आणि त्या काळामध्ये कोणाच्या काळामध्ये अँटिनेच्या काळामध्ये तो चपराशी फाईल फेके असा, फाईल फेके. आणि आपले मडामे साहेब मान सन्मानाने त्यांना फाईल आणून देत होते, मान सन्मानाने. हा बदल आहे. म्हणून गळ्याचा गाडा गेला, पाठीचा फडा गेला, पायामध्ये बूट आलं, अंगामध्ये सूट आलं, गळ्यामध्ये टाय आलं, मान सन्मानाचं जीणं लागलं मित्रांनो. आणि म्हणून एमपीएससी यूपीएससी परीक्षा आमचे पोरं पास होतात. आणि हे जेव्हा सरकारला कळलं तेव्हा तुमच्या शाळा बंद झाल्या मित्रांनो. आणि त्या यूपी मध्ये बंद पडलेल्या शाळा तुमच्या चंद्रशेखर आझाद, त्याला रावण म्हणतात, त्यांनी 10,000 शाळा घेतल्या सरकारकडून. 10,000 शाळा स्वतः चालवते, स्वतः. भारताच्या शिक्षण मंत्र्याला पत्र लिहिलं, शाळा विकू नका, जिल्हा परिषदच्या शाळा, तुमच्यात हिंमत असेल तर त्या शाळा मला द्या, मी चालवतो, असा बोलणारा एकच खासदार आहे. कोणता आहे? भाई चंद्रशेखर आझाद. तुमच्यासाठी लढणारा वाघासारखा. प्रधानमंत्री असो, गृहमंत्री असो, सीतारामन असो, कधी घाबरत नाही. तर तुम्ही युट्यूबवर बघा. आणि म्हणून आता आपले पोरं आयपीएस झाले, यूपीएस झाले, एमपीएससी झाले. 4 महिन्याच्या अगोदर एमपीएससीचा रिझल्ट लागला. आणि माझी मुलगी क्षितिज ज्ञानचंद जांभूळकर महाराष्ट्रामध्ये एमपीएससी मध्ये 5वी आली, वर्ध्याची सीओ झाली. तिचा दरारा असे सरकारी नोकरा, तिचा दरारा असे सरकारी नोकरा. हे कोणामुळे झालं रे बापू? कोणामुळे झालं रे? लहानच्या पोरीला समजते. टाळ्या द्यावरीच्या नावानं. वा वा. कुणामुळे झालं जी? वा वा. कुणामुळे झालं जी? तर दोन्ही हात वरती करा आता. बाबासाहेबांमुळे. लई बळ आलं माझ्या बाबासाहेबांमुळे. मित्रांनो, 1 अंक पडला. यानंतर आमच्या 7 मध्ये येणाऱ्या छायाताई चव्हाण. अच्छा, अगोदर छोटीची फरमाईश आहे, तिच्या नावानं टाळ्या द्या जरा. किमया नाव काय आहे तिचं? किमया मिलन चव्हाण. रंगारी कुमारी चव्हाण, छाया चव्हाण. म्हणजे लग्न झाल्यानंतर बदलते ना रंगारी, मिलन रंगारी. तर ती सुद्धा एक गाण्याची तयारी करून आली. छान लहानशी मुलगी. तिला मी पेश करतो आता. तिच्या नावानं जोरदार टाळ्या द्या. चला.